बातमी पुण्याची आहे। पुण्यातील निलेश गायवळे प्रकरणात ईडीची आता एंट्रीची शक्यता आहे। पुणे पोलीस ईडीला पत्र पाठवणार असल्याचं कळतंय। कोट्यवधींच्या पुढे निलेश गायवळेची आर्थिक फसवणूक झाल्याचं म्हटलं जात आहे। निलेश गायवळे यांना खरेदी विक्री केलेल्या जमीन व्यवहारात 100 कोटींच्या पुढे व्यवहार असल्याची माहिती आहे। पुणे, धाराशिव, जामखेड यासह अनेक भागात निलेश गायवळे यांना दहशत माजवून जमीन खरेदी केल्याची माहिती सुद्धा मिळतेय। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही अपडेट पुण्यातील निलेश गायवळे प्रकरणात ईडीच्या एंट्रीची शक्यता। अधिक अपडेट घेतोय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, ईडीची आता एंट्री होऊ शकते गायवळे प्रकरणात? नक्कीच रोज निलेश गायवळे संदर्भातल्या घडामोडी आपल्याला पाहायला पोलीस निलेश गायवळे याची कोंडी करण्याचा प्रयत्न करतायत, जेणेकरून तो स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होईल। कारण की आता हे जे ईडीला पत्र पाठवलं जाणार आहे त्याचं कारण म्हणजे निलेश गायवळे याने पुणे, जामखेड, धाराशिव, नगर अशा अनेक भागांमध्ये सामान्य नागरिकांच्या जमिनी हडपलेल्या आहेत। अगदी कवडीमोल दरामध्ये त्यांनी या जमिनी खरेदी केलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा सगळा व्यवहार जो आहे तो जवळपास 100 कोटींच्या पुढे असल्याची माहिती आहे। फक्त आपण जामखेडचा जर विचार केला तर जामखेडमध्ये जवळपास 14 वेगवेगळ्या ठिकाणी 60 कोटींची जागा निलेश गायवळे याने अगदी 1.25 कोटीमध्ये सव्वा कोटी मध्ये खरेदी केल्याची माहिती समोर आलेली होती। आणि त्यामुळे इतर भागातही म्हणजे पुणे असेल, पुण्यातला ग्रामीण भागातला मुळशी भाग असेल, या ठिकाणी सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचे जमीन खरेदीचे व्यवहार केल्याची माहिती पोलिसांकडे आहे। आणि त्यामुळे या संपूर्ण गुन्ह्याची व्याप्ती ही अतिशय मोठी आहे। 100 कोटींच्या पुढे हा सगळा व्यवहार झाल्याची सुद्धा माहिती आहे। आणि त्यामुळे ईडीने आता या प्रकरणाची दखल घ्यावी आणि याची चौकशी करावी, यासाठी हा पत्र व्यवहार केला जाऊ शकतो। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। हे होते आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी। या सगळ्या प्रकरणात ईडीच्या एंट्रीची शक्यता वर्तवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।